सन्निधानी सेव्या सेव्यता विचारमनी सकृद्दर्शनी उठेल। असेव्य विषय सहजची सुटे व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे। असेव्यार्थी मनही विटे वळविता नेहटे हे वळण। विषय नियमनी होई सादर वेद त्या नियमाचा आकर। विषय सेवी मग नियमानुसार स्वेच्छाचार वर्तेना। ऐसी सवयी लागता मना क्षीण होती विषय कल्पना। आवडी उपजे गुरुभजना शुद्ध ज्ञाना अंकुरये। शुद्ध ज्ञान लागता वाढी देहबुद्धीची तुटे बेडी। ते बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी सुख निरवडी मगला हे। जरी हा देह क्षणभंगुर देख तरी हा परम पुरुषार्थ साधक। जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक की भक्ती योग प्रदायक हा। चारी पुरुषार्थांच्या वरी या पंचम पुरुषार्थाची पायरी। काही न पावे या योगाची सरी अलौकिक परी भक्तीची। गुरुसेवेने जो होई कृतार्थ तया आकळे हे वर्म यथार्थ। भक्ती ज्ञान वैराग्य स्वार्थ तोची परमार्थ पावेल। गुरु आणि देवयात भेद पाही जयाचे चित्त। तेणे अखिल भागवतात नाहीच भगवंत देखिला। वाचिले अखिल रामायण ठावीन रामाची सीता कोण। सांडून या द्वैत दर्शन गुरुदेव अभिन्न जाणावे। घडता गुरुसेवा निर्मळ होईल विषय वासना निर्मूळ। चित्त होईल शुद्ध सोज्वळ स्वरूप उज्ज्वल प्रकटेल। असो इच्छा शक्ती होता प्रबळ फुटाणे बाबांचे हातचा मळ। याहून विलक्षण करिता खेळ त्या काळ वेळ लागेना। केवळ पोटाची या ओढी ऐंद्रजाली लौकिक गारोडी। फिरवून भारली हाडाची कांडी पदार्थ काढी माने तो। साईनाथ अलौकिक गारोडी काय तयांच्या खेळाची प्रौढी। इच्छा होता न भरता चिपडी फुटाणे काढील अगणित। परी या कथेचे सार काय तेथेच आपण घालू ठाय। पाचा पोटी कोणताही विषय बाबांशिवाय सेवू नये। मनास देता ही शिकवण वेळोवेळी होईल आठवण। देता घेता साई चरण अनुसंधान राहील। हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती नयना समोर राहील निश्चिती। उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती परमप्राप्ती लाधेल। नयनी देखता सुंदर ध्यान हरेल संसार भूक तहान। हरपेल ऐहिक सुखाचे भान मन समाधान पावेल। ओवी नाठवे आठवू जाता परीती आठवे जात्यावर बसता। तैसी ही चणकलीला कथिता सुदाम कथा आठवली। एकदा रामकृष्ण सुदामा सेवित असता गुरु आश्रमा।